गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण पाहू शाहिस्ता खानाची फजिती. तर आतापर्यंत शिवराय आदिलशाही बरोबर लढत होते. तर आता समोर काय होते, विजापूरच्या आदिलशहाने सर्व प्रयत्न केला पण शिवरायांपुढे त्याचे काहीच चालले नाही. प्रत्येक सरदाराला शिवरायांनी त्याचा चांगलाच हात दाखवला होता. शेवटी मग आता आदिलशाही नरम झाला होता आणि शेवटी आदिलशहाने शिवरायांशी तह केला आणि त्यांनी शिवरायांचे स्वतंत्र राज्य मान्य केले, म्हणजे स्वराज्य मान्य केले. तर आतापर्यंत आदिलशाहीसोबत शिवरायांच्या या घडामोडी झाल्या. मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले, कारण मुघलांच्या स्वारांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. तर त्यावेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाह होता. शिवरायांनी याच्या मुलखावर स्वाऱ्या केला, त्यामुळे हा औरंगजेब हा बादशाह चिडला आणि याने आपला मामा शाहिस्ता खान, ठीक आहे, याचा मामा होता शाहिस्ता खान, याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्यासोबत 1,000,000 सैन्य, शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत तो येत होता. त्याने पुरंदर या किल्ल्याला वेढा घातला. मात्र एकदा डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी शेवटी त्याला गाठलेच आणि मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले होते. आता गनिमी कावा म्हणजे काय मी एका लेसनमध्ये सांगितले आहे. तुम्ही आता गनिमी कावा म्हणजे काय याची कमेंट नक्की करा. मराठी एक तर अतिशय चपळ होते. चटणी भाकरी खावी आणि अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी, यात मराठे फार पटायत होते. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झालं होतं. शेवटी कंटाळून शाहिस्ता खानाने पुरंदरचा वेढा उठवला. मग हा पुण्याकडे वळला. प्रथम यानं चाकणचा किल्ला घेतला. आता चाकणचा किल्ला तेव्हा होता फिरंगोजी नरसाड्याच्या हातात. याच्यासोबत याने मुकाबला केला. फिरंगोजी नरसाड्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्ता खानाशी मुकाबला केला. 2 महिने ही लढाई चालली आणि फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्ता खानाच्या एवढ्या मोठ्या तोफखान्यापुढे याचा काही निभाव लागला नाही, याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाड्याच्या शौर्यावर शाहिस्ता खान खुश झाला होता. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही. तर शाहिस्ता खान पुण्यात आला होता हे आपण पाहिले. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला होता. आता लाल महाल कोणी बांधून घेतला होता हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण सर्व कव्हर केलं आहे. लाल महालाभोवती फौजा लावला याने शाहिस्ता खानाने. 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेला. शिवरायांना वाटेल का हा लाल महाल सोडेल, पण खान काही लाल महालातून हलत नव्हता. पुण्याभोवतालचा मुलूक यानं उद्ध्वस्त करून टाकला होता. आपली फौज तो भोवतालच्या मुलकात पाठवत होता. रयतेची गुरं ढोरं आणून शेतीची नासधूस करत होता. अशा रीतीने हा मुलक तो उद्ध्वस्त करतच होता, रयतेलाही त्रास देत होता. असं काम त्याचं चालू होतं. आता शाहिस्ता खानाची खोड मोडायचीच असं शिवरायांनी ठरवलं होतं. तर शिवरायांना लाल महालातील खिडक्या, दारे, खोल्या, वाट्या, चोरवाट्या सर्वच माहीत होतं, कारण यांचा स्वतःचाच तो वाडा होता. त्यांनी ठरवलं की महालात मध्यरात्री शिरावे आणि शाहिस्ता खानाला उडवावे, असा त्यांचा बेत होता. एक तर महालात शिरायला तेव्हा मुंगीलाही जागा नव्हती, कारण एवढं 1,000,000 सैन्य, हत्ती, घोडे, उंट हे सर्व वेढा देऊन होते आणि त्यावेळेस महाराज शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. एवढंच काय तर हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला सुद्धा मनाई होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजेच झाला. तर शिवरायांनी मग दिवस निश्चित केला. 5 एप्रिल 1663ची रात्र होती ती. वाजत गाजत एक लग्नाची वरात चालली होती. शिवराय आपली माणसं घेऊन त्या वरातीत शिरले. वरात पुढे निघून गेली, मात्र शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकत गेली आणि मग भिंतीला भगदाड पाहून हे सर्व आत शिरले. यावेळेस शाहिस्ता खान गाढ झोपलेला होता. आता शिवरायांचा हा स्वतःचाच वाडा होता, तर सर्व एक कानानं कोपरा शिवरायांना माहीत होता. ते पहारेकरी पेंगत होते, तर पहारेकऱ्यांना शिवरायांच्या माणसांनी बांधून टाकले. शिवराय मग आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. हा शाहिस्ता खान असावा असे त्यांना वाटले, पण तो त्याचा मुलगा निघाला आणि तेच गडबड झाली आणि सर्वजण जागे झाले. शिवराय मग थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले, झोपण्याच्या खोलीत गेले. आता त्यावेळेस शिवराय आले तेव्हा आवाज झाला असेल आणि शाहिस्ता खान घाबरला. याला जाग आली, तो सैतान सैतान असे ओरडत खिडकी वाटे पडू लागला. शिवराय तेव्हा त्याच्या मागे धावले. शाहिस्ता खान बाहेर उडी टाकणार तोच शिवरायाने त्याच्यावर वार केला आणि खानाचे 3 बोटे कापले गेले. मात्र खान उडी टाकून पडाला. प्राणावर आले ते बोटांवर निभावले आणि शिवरायांची माणसे शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असा मुद्दाम शिवराय आणि त्यांची माणसाशी ओढत पडत सुटली. त्यामुळे यांना कोणीच पकडलं नाही आणि खानाची माणसेही तेव्हा घाबरून पडत होती. अशा प्रकारे शिवराय हा शाहिस्ता खान खिडकीतून बाहेर पडत होता आणि अशा प्रकारे याची 3 बोटे कापली गेली. ते शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. आणि इकडे खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शाहिस्ता खान या घटनेमुळे पूर्ण घाबरून गेला होता. आज बोटे तुटली, उद्या आपलं शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती आता त्याला वाटू लागली होती.
मात्र हा प्रकार औरंगजेबाला म्हणजेच बादशाला समजतात तो शाहिस्तेखानावर नाराज झाला. त्याला भयंकर राग आला. त्याने समोर शाहिस्तेखानाची रवानगी बंगालमध्ये केली. अशा प्रकारे शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता, मुघल सत्तेला एक धडा शिकवला होता आणि हा मुघल सत्तेला बसलेला एक जोरदार तडाखाच होता. तर अशा प्रकारे आपण पाहिले की शाहिस्तेखानाची फजिती कशी झाली आणि शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कशी कापले आणि किती धाडसी होते. तर समोर पुन्हा काय होते हे आपण पाहू. आतापर्यंत मागच्या लेसनमध्ये आपण कव्हर केलं होतं की आदिलशाहीबरोबर शिवरायांच्या कोणत्या लढाया झाल्या. ठीक आहे, सर्वात आधी मराठ्यांबरोबरच, नंतर आदिलशाहीबरोबर, आता मुघल सत्तेबरोबरचं सुरू आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा काही नसेल समजलं तर, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.